उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील पावसाचा आढावा। कुणीही घाबरून जाऊ नका, तुमच्या सुरक्षेची काळजी महायुती सरकार घेत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। भाजपासाठी मुंबईकरांचे शुभ संकेत। पत आणि पेढीसाठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा मिळाला, तर भर पावसात तोंडावर आपटले। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना मिश्किल टोला। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। पत आणि पेढीची निवडणूक ही केवळ चाचणी परीक्षा। ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कोयना धरणातनं कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 21 फुटांवर पोहोचली आहे, तर राधा धरणाच्या नदीचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर पोहोचली आहे। राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे व अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। यवतमाळच्या घाटंजीत पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची बातमी समोर येत आहे। आमदार राजू तोडसा यांनी नुकसानीची पाहणी केली।